यानंतर पुढील पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी पुन्हा एकदा अमित बागवे सर, रचना बागवे मॅडम आणि या दोघांना विनंती करतो की स्टेजवर यायचे. आणि हा पुरस्कार देण्यासाठी त्याचबरोबर मी श्री श्रीकांत भिडे आणि संतोष लचके यांना सुद्धा विनंती करतो की आपण स्टेजवरती यायचे. भिडे सर आणि संतोष लचके सर सुद्धा इथे आहेत. हा पुरस्कार जातोय आयकॉनिक स्टार्टअप ब्रँड ऑफ महाराष्ट्र स्मिता सिलेक्शन स्वामिनी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्याच्यासाठी. स्मिता सिलेक्शन स्वामींचा स्मिता मॅडम यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. सो स्मिता नरेश या मुंबईतील एक यशस्वी उद्योजिका असून स्मिता सिलेक्शन स्वामिनी या उपक्रमातून साड्या, दागिने आणि पारंपरिक तसेच वेस्टर्न पोशाख भाडेतत्वावर उपलब्ध करून देतात. विविध फॅशन शो मध्ये पुरस्कार विजेत्या म्हणून त्यांनी विशेष ओळख निर्माण केलेली आहे. त्याचबरोबर शिवसेनेच्या उपस्थित डिपो विभाग संघटिका म्हणून पण त्या सामाजिक क्षेत्रातील सक्रिय आहेत. अनेक महिला उद्योजक गट आणि सामाजिक संस्थांशी त्यांचा सहभाग आहे. त्यांच्या कार्यातून उद्योजकता, फॅशन आणि समाजसेवेचा सुंदर असा संगम दिसून येतो. नमस्कार, मी सौ स्मिता नरेश ठाणे घोडबंदरवरून आली आहे. आज अर्थसंकेतचं जे अवॉर्ड फंक्शन होतं त्यामध्ये मला स्मिता सिलेक्शन स्वामिनीला अवॉर्ड मिळाला आहे. ह्या अवॉर्डचं पूर्ण श्रेय माझे आई वडील श्रीकृष्ण आत्माराम साठविलकर आणि सौ स्नेहल श्रीकृष्ण साठविलकर यांच्यामुळेच मी आज हा बिझनेस जो माझा आहे तो सुरू करू शकले आणि 5 वर्ष पूर्ण करू शकले. मी खरं तर हा बिझनेस माझा कोविडमध्ये सुरू केला. कोविड झाल्यावर माझ्या बऱ्याच मैत्रिणींचे त्यांचे स्वतःचे बिझनेस गेलेले, कोणाचे क्लासेस होते ते बंद झालेले आणि सर्वांनी ऑनलाईन काही ना काही विक्री सुरू केलेली. पण मी त्यांना काही ना काही आपल्याकडूनही थोडीशी त्यांना मदत व्हावी म्हणून मीही त्यांच्याकडनं सर्व ऑर्डर करायला लागले. पण जेव्हा ती वस्तू माझ्याकडे यायची तेव्हा त्याची जी क्वालिटी होती, जसं फोटोमध्ये दाखवायचे तसं ते अजिबात नव्हतं. ना क्वालिटी होती ना त्याला काही व्हॅल्यू होती. म्हणून मी ठरवलं की आपण स्वतःच सुरू करूया. आणि मी कोविड काळामध्ये ज्यांना जे बिझनेस करत होते त्यांना मी माझा स्वतःचा माल देऊन त्यांच्याकडनं मी फक्त प्रिन्सिपल अमाऊंट घेऊन त्यांना ते सेल करण्याकरता दिलं. म्हणजे एक उत्तम क्वालिटी आणि रिझनेबल प्राईस हे स्मिता सिलेक्शनचं ब्रीदवाक्य आहे. आणि सरांचे मी BSCचा प्रोग्राम बघितला आहे, NSCचा प्रोग्राम बघितला आहे. एवढे सुंदर आणि एवढ्या मोठ्या मोठ्या व्यक्ती येतात त्यांच्या पाहुणे म्हणून. त्यांचं जे मार्गदर्शन असतं त्यातून बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. आत्ता आपली ही सुरुवात आहे. माझ्या स्वामिनीला आता फक्त 5 वर्ष झाली आहेत. पण आता ज्या आपापल्या उद्योगांमध्ये जे मोठे मोठे आहेत सर्व उद्योजक त्यांनी 18 वर्ष 20 वर्ष कसं शून्यातून सगळं उभं केलं आहे. त्यांचं मार्गदर्शन ऐकून खरंच आपल्याला एक वेगळी स्फूर्ती येते. आणि आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू हे पुढचं पुढे. पण त्यांच्याकडून जे आपल्याला मार्गदर्शन मिळतं, जी स्फूर्ती मिळते, जे काहीतरी करायची जी एक म्हणजे आपण म्हणतो उत्कंठ असते की नाही, त्यांचं आपण बघून थोडं भले थोडं नाही पण थोडं ना थोडकं काहीतरी आपण एक पाऊल पुढे न्यावं ह्यातच आपण समाधान मानूया. आणि मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की आज मला माझ्या स्वामिनीची अर्थसंकेतच्या थ्रू ट्रॉफी मिळाली आहे. आणि माझ्या आता बिझनेसला 5 वर्ष झाली आहेत. स्मिता सिलेक्शन स्वामिनी, स्मिताचं सिलेक्शन नेहमी युनिक असतं. त्यामुळे स्मिता सिलेक्शन स्वामिनीजमध्ये एक्सक्लुझिव्ह साडीज, ऑर्नमेंट्स आणि बरंच काही आहे. आणि आज अमित बागवे सर आणि सौ बागवे यांच्या कृपा आशीर्वादाने मला आज ही ट्रॉफी मिळाली आहे. खूप म्हणजे खूप धन्य झाल्यासारखं वाटतं आहे मला. त्यांचं कार्यही तेवढंच आहे. त्यामुळे खूप इच्छा होती की त्यांच्या अर्थसंकेतमध्ये आपलंही नाव यावं. आणि आज एक मराठी ब्रँड म्हणून त्यामध्ये माझं नाव त्यामध्ये ॲड झालं आहे ह्याचं खूप 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 समाधान वाटतं आहे. हे सर्व शक्य होतं आहे ते फक्त अर्थसंकेतमुळे. श्री व सौ बागवे फॅमिलीचे मी मनापासून आभार मानते आणि त्यांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा देते. धन्यवाद. मनातील ब्रँड, घराघरातील ब्रँड, महाब्रँड.